विनंती करेन की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. रवी आणि अवधूत ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्याला मित्रांनो आपण सुरुवात करत आहोत. देऊयात दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूयात आपण सामन्याला या सुरुवात. डीपचं क्षेत्ररक्षण आता सजवलं गेलंय. डीपमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात आहे. डावखुऱ्याचा फलंदाज त्या अनुमानाने मैदानाच्या आतमध्ये जी खरं तर घर आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळतोय. तो थोडासा पुढे आला, वाईड आला आणि इथनं सामन्याला होती सुरुवात. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल फिरून मारलाय ऑन साईडला. ज्या फिल्डरची आपण चर्चा करत होतो तोच फिल्डर बॉल खाली आणि पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट, प्राइज विकेट मिळवत असताना रवीच्या खेळीचा अंत. पहिला फलंदाज बाद. स्ट्रायकिंग एंडवरती अवधूत होते, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रवी होते. टप्पा पडला, लेंथ बॉल. माहिती विजय पवारला सुद्धा की या क्रीडांगणावरती खरं तर त्यांनी सराव केलाय. त्यालाही माहिती आहे की कुठे बॉल पडल्यानंतर उसळी घेतो आणि पाऊस नाहीये तर त्याचा ॲडव्हान्टेज मिळू शकतो, बॉल खाली राहू शकतो. परंतु बॉलची लेंथ थोडीशी मागे खेचण्यात आली. टप्पा पडला, बाउन्सर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डरने कॅच घेतली डीप मिड विकेटला आणि तिथनं अवधूत बाद झालाय. पहिला झटका बसलाय कल्याण टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यासाठी फास्टेस्ट फुल टॉस. मिडॉनला चेस करून बॉल लॉंगॉनला जात होता परंतु गवताचं गाळीचे आहे त्यामुळे मिडॉनला बॉल स्टॉप झाला. ज्या खेळाडूच्या हातामध्ये कॅच तुम्हाला पाहायला मिळाली तोच खेळाडू बॉलला कव्हर करण्यासाठी त्याने बॉलला तर फील्ड केलं गेलं आणि इथनं सिंगल नाही अर्थातच बॅटच्या सहाय्याने धावसंख्येचा श्री गणेश होत असताना रवी आता स्ट्रायकिंग एंडवरती वेगाचा खरं तर आता सामना करावा लागला. अक्षयसाठी जो बॉल टाकला गेला फुल टॉस तो फास्टेस्ट फुल टॉस होता आणि आता रवीसाठी टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपचा हलकासा बाहेरून जाणारा बॉल तिथे डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. फक्त एकच धाव टीमच्या टोटलमध्ये. ओव्हर द विकेट खोलवर टप्पाचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड केलं जाते. खरं तर हँड अँड कॉर्डिनेशन जेव्हा जेव्हा बॅट्समनचा चांगला असतो ना, माहिती असतं की त्याच्यासाठी कोणत्या पद्धतीने बॉलिंग करायची. विजय पवारच्या माइंडमध्ये हे सेटच असतं आणि फुटवर्कचा वापर तो नेहमी फॉलो करत असतो. आता कमी गतीचा बॉल, तो ही यॉर्कर बॉल चाललाय फिल्डरच्या हातामध्ये. तिथे जरूर फिल्डर होता, त्याने बॉलला फील्ड केला गेला. आतापर्यंतची सिच्युएशन जर आपण पाहिली ना तर सुरुवातीपासून विजय पवारने ती सिच्युएशन हँडल केली आहे आणि याचसाठी तर खेळाडू जाणला जातो. कारण त्याची क्रिकेटमधली मॅच्युरिटी तुम्ही नेहमी पहा, त्याच्या क्रिकेटमधला ॲग्रेसिव्हपणा तुम्ही नेहमी पहा आणि प्लस पॉईंट त्याच्यासाठी हे राहतो की त्याचा माइंड अगदी सायलेंट असतो. आता ही यॉर्कर बॉल, पुन्हा एकदा तिसरा यॉर्कर बॉल टाकला. 2 रवीसाठी होते. एक हा बॉल जर आपण पाहिला गेला तर टाकला गेला अक्षयसाठी. तिथे कोणत्याही पद्धतीने मोठा फटका खेळण्याची मुभा दिली नाही. इकॉनॉमिकल बॉलिंग, पहिलं षटक या ठिकाणी संपन्न. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये फक्त 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जिथं बॅटिंग करतोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याण. आजच्या दिवसामध्ये फ्रेंड्स 11 सध्या तरी लढतीमध्ये विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याणचा, त्यानंतर राहुल 11 कल्याण त्यांच्या विरोधात असेल मातोश्री 11, त्यानंतर उंबाडे 11 त्यांच्या विरोधात भाऊ 11, हंसिका 11 आणि कल्याण वॉरियर्स ही मॅच असेल 4थी आणि शेवटची मॅच पुष्कर शिवांशी 11 त्यांच्या विरोधात ऋषी 11 ही शेवटची मॅच तुम्हाला अनुभवायला मिळेल. आज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे तुम्हाला एकच फ्रेममध्ये या क्रीडांगणावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात झाली आहे. टप्पा पडला. ओव्हर नंबर 2 मध्ये अप्पू आलाय. पहिला चेंडू डॉट, धावा फक्त 3. लो फुल टॉस फ्लिक करायचं होतं परंतु व्यवस्थित बॅटच्या संपर्कात नाहीये. डी झोन मध्ये बॉल चाललाय. या क्रीडांगणाचा आडाखडा तुमच्यापर्यंत पोहोचवला तर विकेट किपरच्या मागे बॉल गेला तर तुम्हाला एक सिंगल डिक्लरेशनच्या माध्यमातून मिळेल आणि समोर जो पॉइंटला जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये बॉल गेला तर तुम्हाला 2 धावा डिक्लरेशनच्या माध्यमातून मिळतील. हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि जिथे आपले प्रेक्षक आहे, जिथे तो घर आहे, तिथे जर बॉल लागला तर तुम्ही धावून रन कंप्लीट करू शकता. तिथे कोणत्याही प्रकारचा डिक्लेरेशन आकडा तुम्हाला मिळणार नाही आणि डी झोनमध्ये बॉल गेला तर तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकत नाही. ज्या खेळाडूने तो बॉल खेळलाय त्याच खेळाडूला स्ट्राईक परत मिळेल. धावा ही तुम्हाला कंपल्सरी चेसच करायचे आहेत. हे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अपूचे 2 बॉल कंप्लीट झालेले आहेत. 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव ही डिक्लेरेशनच्या माध्यमातून त्याने खर्च केली आहे. कमी गतीचा बॉल, बॅट आधी फिरली, बॉल लेट आला. कदाचित अनुमान होता की अपूने खरं तर जो रिदम ठेवलाय, ज्या रनवेवरती येतोय असं वाटलं की थोडासा गतीने बॉल टाकेल पण तो फसवलं गेलं.
त्या ठिकाणी फसवलं फलंदाजाला. आता यॉर्कर बॉल, प्रत्येक बॉल ना खरं तर जी सिच्युएशन तुम्ही हँडल करताय, अर्थातच प्रिव्हियस बॉल जो तुम्ही टाकलाय, मग फलंदाजी त्याच गोष्टीचा विचार करत असतो की येणारा बॉल स्लो होता, मग आताही कदाचित स्लो बॉल असू शकतो, त्याच्यामुळे वेट केला फलंदाजाने, परंतु तो बॉल यॉर्कर निघाला. प्रिव्हियस बॉल स्लो होता, थोडेसे नाराज आहेत फलंदाज, कारण धावा 2 ओव्हरचा कंपॅरिझन आपण बघितलं ना तर 2 ओव्हरमध्ये फक्त 5च धावा आल्यात आणि महत्त्वाचा एक गडी सुद्धा गमावला अवधूत. ओ द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर आता परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट, सुंदर फटका, बॉलला पाठवला मिड विकेट आणि स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा, आता कदाचित डगआउट मधलं रिॲक्शन बदलले असतील. ओव्हर द विकेटने आला शॉर्ट बॉल. याच्या अगोदर एक यॉर्कर बॉल, स्लो बॉल, ऑफसमचा हलकासा बाहेर बॉल होता, तिथे जरूर सफलता मिळू दिली नव्हती, परंतु आता इथनं अजून एक स्लो बॉल. शॉर्ट बॉलचा वापर खरं तर मागच्या बॉलवरती केला, त्यावरती नाराजी असेल अप्पू, कारण शॉर्ट बॉलवरती षटकार. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11ला 1 गडी बाद संघ विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याण. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. आता मोठ्या फटक्याच्या शोधात जावं लागेल, कारण आता फ्री मॅन्डेट क्रिकेट खेळून जमणार नाही. पहिला षटक जो असतो ना, त्या पहिल्या षटकामध्ये फ्री मॅन्डेट तुम्ही खरं तर फलंदाजी करू शकता. सुनीलजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 40+ उत्कृष्ट खेळाडू, तेवढेच उत्कृष्ट सिंगर, गायक, कलाकार. प्रीमियर लीगमध्ये सुद्धा या चेहऱ्याला तुम्ही बघितलं क्रिकेट खेळत असताना, आणि ते सध्या तरी या ठिकाणी आगमनित झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. शॉर्ट बॉलचा वापर समोरून खेचायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर डी झोनमध्ये बॉल गेलाय, तिथनं मिळते सिंगल. धावा झाल्यात 12. आता मोठ्या फटक्यांना ना खरं तर रस दाखवावाच लागेल, कारण धावा जर आपण बघितल्या तर 12 चेंडूंमध्ये फक्त 11 धावा होत्या आणि आता सिंगल आली, अर्थातच 12 धावा टीमच्या टोटलमध्ये. 13 चेंडू समाप्त झाल्यात. शॉर्ट बॉल ऑन साइडला, ताकद जरूर आहे. बॉल हवेमध्ये एलिव्हेट सुंदर केलं गेलं, बॉलला पाठवलं गेलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. धावा बनत नव्हत्या, त्या बनवण्याचा प्रयत्न करावाच लागेल, ही चर्चा सुरू होती, कारण आतापर्यंतच्या खेळीमध्ये हा दुसरा षटकार फक्त आहे. याच्या अगोदर फक्त 4 धावसंख्येचं षटक विजय पवारने हाताळलं होतं आणि त्यानंतर 3 धावसंख्येचं, आणि त्यानंतर आता धावा बनवायला 3ऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात झाली आहे. फटका चांगला आहे, वॅकंड एरिया जरूर ऑन साइडला चाललाय, मिड ऑनला चेस करून बॉल लॉंग ऑनला चाललाय, त्या ठिकाणी फिल्डर होते, बॉल त्याने अडवला गेलाय, तिथनं मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाते. स्कोर मोजून 19 धावा टीमच्या टोटलमध्ये. ओ द विकेट. यावेळेला फटका सुंदर, लाजवाब, क्लासिकल. तेवढी नजाकत आणि तेवढी पॉवर होती, तेवढी एनर्जी होती. बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. षटकार ऑफसम वरती बॉल होता. लेन थोडीशी पुढे असताना दीपूला जी गती जनरेट करायची होती बीट करण्यासाठी, त्या खरं तर बॉलवरती बीट तो करू शकला नाही, आणि रवीच्या बॅटमधनं हा षटकार, जिथे डीके आहे, डीकेच्या डोक्यावरून तो षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. कदाचित गरज भासली तर डीके सुद्धा ओव्हर नंबर 4 मध्ये येऊ शकतो. तोही एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. गोळवली गावला बिलॉंग करत असताना त्यांनी खूप काळ क्रिकेट खेळलं. रवीसाठी हा बॉल थोडासा लाईन मध्ये आता भरकटताना पाहायला मिळाला. ही सिच्युएशन ना प्रत्येक गोलंदाजांवरती कधी येऊ शकते, कारण अगेन्स्ट षटकार गेल्यानंतर मग त्यानंतर व्हेरिएशन किंवा काही वेगळं करण्याचा विचार असतोच गोलंदाजाचा. तेच असं दीपूच्या मनात. 2.4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये आता स्थिती चांगली आहे, कारण 26 धावा टीमच्या टोटलमध्ये. कमी गतीचा बॉल ऑन साइडला, फिल्डर त्या ठिकाणी, परंतु असून फायदा नाही. बॉल अगदी मिडल झाला, तो म्हणजेच बॅटवरती, आणि बॉलला पाठवला गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. धावा बनत नव्हत्या, त्या आता बनायला सुरुवात झाली आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसरं षटक सुद्धा इकॉनॉमिकल राहिलं, तिथे आल्या धावा 8, आणि आता 3ऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 21 धावा खर्च झालेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये 28 धावा सुद्धा तुम्ही बघितला. एका षटकामध्ये 28 धावा सुद्धा तुम्हाला खर्च होताना पाहायला मिळाला, परंतु या
सध्या तरी दुसऱ्या दिवसामध्ये दीपू याच्यावरती अटॅक केला जातो रवीचा आणि त्याच्या विरोधात 21 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. ओव्हर द विकेटने वॉट शॉट, सुंदर फटका, पाठवला बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर जरूर, परंतु आता त्या बॉलवरती धावा किती मिळतील. एस डिक्लेरेशनच्या माध्यमातून एक सिंगल मिळते. अशा पद्धतीने हे षटक 22 धावसंख्येचं संपलं. तब्बल दीपूने खर्च केला धावा 22 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा टीमच्या टोटलमध्ये, जिथे फलंदाजी करतोय संघ विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याण. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 2 ओव्हरच्या कंपॅरिझनमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च झाल्यात. वेगवान बॉल अजय होते, टप्पा पडला आणि बॉल आतमध्ये आलाय. सिंगलचा प्रयत्न जरूर केला, त्या ठिकाणी पोचू शकला नाही. अर्थातच रेंजमध्ये, कारण थ्रू वाईड होता, त्याचाच फायदा मिळाला गेला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आतापर्यंत रवीचा इंडिव्हिज्युअल जर आपण खेळ पाहिला ना, तर रवीच्या बॅटमधून आतापर्यंत 8 चेंडू फेस करत असताना 20 धाबा आल्यात आणि त्याच इम्पॉर्टंट आहेत. कारण मागच्या ओव्हरमधले 3 षटकार महत्त्वाचे राहिले. 2 ओव्हरमध्ये झालेला कमबॅक तिसऱ्या ओव्हरमध्ये मोडीत काढला रवीनं. यावेळेला फटका तर चांगला आहे ऑन साईडला, तोही जाईल मैदानाच्या बाहेर. अटॅक सुरूच केलाय, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्नच करत नाही रवी. रवीला माहिती आहे की या क्षणापासून धावा बनल्या तर सेकंड इनिंगमध्ये त्याच धावा डिफेंड करण्यासाठी आपल्याला जास्त स्ट्रगल करावा लागणार नाही. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. अजय होते, टप्पा पडला, पुढे टप्पा पडला आणि त्यानंतर बॅट जशी फिरली गोपनीसारखी तसा बॉल तुम्ही बघितला ऑन साईडला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जात असताना तिथे षटकार प्राप्त करत असताना रवी. आता धावा झाल्या 40, एक सॅटिस्फाईड स्कोर पर्यंत पोहोचला आहे आता संघ. अजून एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता ऑफसमची रेंज होती, ती ऑफसमची रेंज पकडली. तर प्रत्येक लेंथ आणि लाईनवरती जेव्हा एखादा गोलंदाज असतो ना, एका मोठ्या फटक्याने त्याची दिशा बदलत असते, परंतु आता ऑफसमच्या हलकासा आतमध्ये बॉल ठेवला, तिथे आला डॉट बॉल. कमी गतीचा बॉल समोर खेळला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, जरा अवधूतची कॅच पकडली, तोच फिल्डर त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलाय. इथनं गरज होती का त्याचा प्रश्नचिन्ह पडलाय, परंतु इथनं विकेट मिळाली असती, परंतु विकेट होती सेफ. पण अशा सिच्युएशनला तुमचं माइंड डायव्हर्ट करून फायदाच नसतो, कारण बॉल अगदी समोर होता, 2 धावसंख्येची मुभास नव्हती, पण तो थ्रो वाईड आला. थोडासा डायव्हर्शन तुम्ही बघितला, जिथे एक सिंगल होती तिथे 2 बनल्या. खुलवट टप्प्याचा बॉल ऑन साईडला चाललाय. माहिती आहे फिल्डरला की मागच्या बॉलवरती 2 धावा आल्यात, त्या 2 धावा खरं तर चुकीच्या पद्धतीने दिल्या. त्यामुळे आता इथनं संधी होती विकेट खरं तर प्राप्त करण्याची आणि याच दरम्यान विकेट मिळतीये आणि दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. फलंदाज बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज कुणाल. रवी चांगले स्ट्रोक खेळत होता, रवीला स्ट्राईक ठेवायला हवी होती, त्याने का सोडली त्याचा प्रश्नचिन्ह. ऑनसाईडला अजून एक मोठा फटका. आता अक्षयच्या खरं तर बॅटमधून हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने फर्स्ट इनिंग इज ओव्हर. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपण धावा जर बघितला तर विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याण धावा बनवल्या गेल्या तर 49 आणि 50 धावसंख्येचं टार्गेट. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर रवीच्या 29 धावा, 10 धावा, 19 धावा राहिल्या अक्षयच्या. दोघेच खूप चांगल्या पद्धतीने खेळले आणि अशा पद्धतीने 49 धावसंख्या बनल्या. 50 धावसंख्येचं टार्गेट आता पूर्ण करायचं आहे, ते म्हणजे फ्रेंड्स 11ला. नेक्स्ट मॅच आम्ही अनाऊन्स करतोय. विनंती करेन नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टनना टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल राहुल 11 कल्याण त्यांच्या विरोधात मातोश्री 11 कल्याण. राहुल तस्मई 11 कल्याण आणि त्यांच्या विरोधात मातोश्री 11 कल्याण. या दोन टीम मध्ये ही फाईट असेल. सो विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला की लवकरात लवकर टॉससाठी या.
50 धावसंख्येचं चॅलेंज ठेवण्यात आलेलं आहे. आता फ्रेंड्स 11ला ते चॅलेंज ॲक्सेप्ट करावं लागेल. ते चॅलेंज ॲक्सेप्ट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विजय पवार ज्याचं फक्त 3 धावसंख्येचं षटक तुम्ही पाहिलं, त्यांनी इकॉनॉमिकल बॉलिंग, पण तू घडलं बिघडलं तिथेच जिथे सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस बॅकफुटला जात असताना सूरजसाठी हा बॉल फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न केला, दुसरीचा प्रयत्न नॉस्ट्राकिंगवरती फेकी. घाई थोडीशी जरूर केली, कारण जर विजय पवारची विकेट आली असती तर सेलिब्रेशन पाहण्याजोगी असलं असतं. जो खेळाडू कधी संकट मोचकाची भूमिका दाखवत असतो, कदाचित त्यालाच थोडासा रिस्क मध्ये टाकला होता तो म्हणजेच फलंदाजाने. परंतु इथं 2 धावा पूर्ण होतात 50 धावसंख्येच्या चॅलेंजला. इथनं झाली आहे सुरुवात आणि अवधूतचं पहिलं षटक. दुसरा बॉल समोरून टर्न केला, अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला टर्न करायचा होता, पण तो टप्पा पडल्यानंतर थोडासा आपल्याला पाहायला मिळाला बाहेरच्या दिशेने वळणारा. स्विंग केलं चेंडूला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं डॉट बॉलची समाप्ती. यावेळेला टप्पा पडला, आता खाली राहिला, आता अनुमानच मिळाला नाही. खरं तर उजव्या हाताच्या खेळाडूसमोर जेव्हा डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा चॅलेंज असतं ना, तेव्हा ते चॅलेंज ते बॅटल ना पाहण्याजोगीच असतं. आणि हे बॅटल सध्या तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. राऊंड द विकेट, टप्पा पडला. नुकतीच चर्चा होती की लेफ्ट आर्म बॉलरच्या विरोधात राईट आर्म बॅट्समनचं चॅलेंज हे पाहण्याजोगे असतं. ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलं गेलं फलंदाज. आपण जर पाहिलं गेलं तर सूरजने आणि सूरजच्या बॅटमधून हा पहिला षटकार. शॉर्ट बॉलचा वापर समोर धावा 8, बॉल समाप्त झालेले 4. 5 बॉल 9 धावा झालेल्या आहेत. माफ करा, अपडेटिंग थोडीशी उशिरा झाली. शेवटचा बॉल विजय पवारसाठी. बॉल हवेमध्ये, जरूर विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु विकेट किपर पासून दूर होता चेंडू. त्या अनुमानाने आपण बघितलं तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना पहिलं षटक संपलं. पहिलं षटक अवधूतचं खूप चांगलं राहिलं. खरं तर 40+ क्रिकेट सध्या तरी ते खेळत, 40+ क्रिकेट ते खेळत आहेत, परंतु या रेग्युलर संघामधून सध्या तरी आपण जर पाहिलं तर सध्या तरी ते चांगली बॉलिंग करत आहेत. टॉस करूयात आपण. विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन सुनील नाना भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस दुसऱ्या मॅचचा करणार आहोत, जिथे 2 टीम एकामेकाच्या विरोधात. राहुल तस्मय 11 आणि त्यांच्या विरोधात मातोश्री 11 कल्याण, या 2 टीम मध्ये आपण टॉस करूयात. मी सुनील नानाला विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी करा. राहुल तस्मय 11 आणि मातोश्री 11 कल्याण, ह्या 2 टीम मध्ये आपण टॉस करत आहोत. टॉस जिंकलाय टीम मातोश्री 11 ने आणि चूज केली फिल्डिंग. सो नेक्स्ट मॅच मध्ये पेंडिंग, यस डिसिजन पेंडिंग आहे. सो लवकरात लवकर तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. ओव्हर नंबर 2 मध्ये चंदू. धावा झालेत 11. पहिलाच बॉल, सुपर टायमिंग, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. अगदी बॉलच्या मिरिट मध्ये हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला सूरजच्या बॅट मधला, या इनिंग मधला हा दुसरा षटकार. एलिव्हेशन प्रॉपर मिळालं. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न बॉल, परंतु जी मिरिट होती ऑफस्टम्पवरची मिरिट, एक्स्ट्रा कव्हर किंवा कव्हर्सला खेळण्याची, त्या मिरिटमध्ये परफेक्शन होतं. त्या मिरिटमध्ये खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला पाठवलं गेलं. या ओव्हरमधला हा पहिला षटकार सूरजच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि 17 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. आता थोडासा मागे ठेवण्यात आला बॉल, ऑन साईडला चाललाय बॉल, फिल्डरच्या हातामध्ये अवधूत होते त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न, परंतु माहिती आहे की डिक्लेरेशन झोन असल्या कारणाने मागे बॅकअपला फिल्डर नाहीये. विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला तर एक धाव एक्स्ट्राची जाऊ शकते आणि क्रिकेटमध्ये एका एका धावाला खूप महत्व असतं, त्याच्यामुळे तोही थांबला. विजय पवारसाठी हा बॉल जरूर स्ट्रगल होतं विजय पवारचं, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या गतीने आला, ज्या टप्प्यावरती बॉल पडला तिथे थोडासा बाउन्सही मिळाला, त्याच्यामुळे स्ट्रोकचं सिलेक्शन करण्यासाठी
वेळ मिळाला नाही विजय पवारला आणि इथनं एक सिंगल आहे. टीमची धावसंख्या 19. विजय पवार साठी हा बॉल फुल टॉस आहे, परंतु बॅट फिरली हातामध्ये. बॉल हवेमध्ये जेवढी उंची तेवढी लांबी गाठू शकला नाही. ते अॅक्युरेटली फिल्डर होते, ते म्हणजे कव्हर्सला गवासला गेला. विजय पवार वार केला असता, परंतु त्याच्या वाराला पलटवार करत असताना चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली चंदूच्या खात्यामध्ये विकेट. विजय पवार बाद. ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा बघूयात. विनंती करूयात ग्रामीण टेनिस क्रिकेटला की ऍक्शन रिप्ले प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. हा पहा, बॉल खरं तर जास्त लोवो फुलटॉसही नव्हता, परंतु लोवो फुलटॉस नसल्या कारणाने हाय बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती व्यवस्थित एलिव्हेट करू शकला नाही चेंडू. तिथे आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला फिल्डर ॲक्युरेटली पाहायला मिळालं. कव्हर्सला कॅच पकडली गेली आणि इथं फलंदाज बाद होत असताना विजय पवार पहिलाच फलंदाज बाद झालाय. ज्या फलंदाजाची आक्रमकता नेहमीच तुम्ही बघितली आहे, तो फलंदाज झाला बाद. आता आलाय नवीन फलंदाज अप्पू. स्ट्रोकसाठी थोडीशी थांबले, थोडासा वेट केला. टप्पा पडल्यानंतर बॅटवरती बॉल मिडल करत असताना, परंतु तेवढा लांब गेला नाही चेंडू. इथनं पाहायला मिळते सिंगल. खरं तर आता प्लस पॉईंट हाच राहिला विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याण टीमकडे की आता विजय पवार बाद झालाय, सो एक अटॅकर गमवलं गेलं फ्रेंड्स 11. पण तो दुसऱ्या बाजूला याही गोष्टीचा विचार करत असेल की सूरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सूरजसाठी हा बॉल हवेमध्ये आहे. बॉल जरूर फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पण तो त्या ठिकाणी बॉल अगदी हवेमध्ये असताना टप्पा पडलाय जरूर आणि बॉल मैदानाच्या बाहेर गेला. इथनं सूरजच्या बॅटमधला हा चौकार. आतापर्यंत खेळी जर आपण पाहिली ना, तर सूरजच्या बॅटमधून आतापर्यंत 20 धावा बनल्यात. कारण त्याच्या खेळीवरती असताना त्याचे तुम्ही षटकार बघितले 2, नुकताच एक चौकार आलाय. विजय पवार जरूर बाद झाला, त्याचा कॉन्ट्रीब्युशन जास्त राहिला नाही. परंतु जर सूरज मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ टिकला ना, तर या धावसंख्या ज्या 50 आहेत टार्गेटसाठी, त्या 50 धावसंख्या चेस होऊ शकतात. कारण आता सध्या तरी धावा जर आपण पाहिल्या 24 धावा बनल्यात, 50चं टार्गेट. म्हणजे आतापर्यंत ज्या धावा बनल्या गेल्यात 12 मध्ये अजूनही बनवायच्या 26. रबर बॉल्स क्रिकेटमध्ये खरं तर 2 ओव्हरमध्ये 26 धावा बनवणं हे तेवढंसं कठीण नाहीये, परंतु एखादं षटक इकॉनॉमिकल राहिलं, जी सरासरी आता 13ची राहिली, ती सरासरी आता पुढे गेली, ती सरासरी थोडीशी खरं तर कठीण बनवली तर या सामन्याला कंट्रोल करू शकते संघ विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याण. परंतु ज्या जोमाने सूरज खेळतोय, ज्या अंदाजाने अप्पूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय, तिथून आपण विचार करू शकतो की येणारे षटक आता कोणाकडे देतील. तीच प्लॅनिंग सुरू आहे. तिथे अवधूती आहे, तिथे रवी आहे. चला सामना सुरू करा. विनंती करेन, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये, टीम मीटिंग नका घेऊ. बारा मध्ये 26 बनवायचे आहेत. आता प्रश्नचिन्ह भरपूर उमडले असतील, त्यासाठी तर ही कॉन्फरन्स मीटिंग बनवली. तरी मी विनंती करेन की कॉन्फरन्स मीटिंग घेणं अलाउड नाहीये या स्पर्धेमध्ये. कॅप्टन विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याण, मी तुम्हाला वॉर्न करतोय की तुम्हाला कॉन्फरन्स मीटिंग घेणं अलाउड नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक बॉल गणित प्रत्येक षटकानंतर तुम्ही कृपया करून टीम मीटिंग घेऊ नका. टॉस आपण कंप्लीट केला. विनंती करेन की लवकरात लवकर तुमचा डिसिजन पोहोचवा ज्या टीमने टॉस जिंकला. 12 मध्ये आता 26 रोखायचे आहेत. एका बाजूला अप्पू हातामध्ये ग्लोव्ज आहेत. माहिती आहेत की आता विजय पवार बाद झाल्यानंतर आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे, रिस्पॉन्सिबल बनावं लागेल. 26 धावा बनवायचे आहेत. 12 मध्ये 24 बनवल्यात आणि आता 12 मध्ये अजून 26 बनवायचे आहेत. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये येणारे 2 षटक तुम्हाला सांगतील. नवीन ओव्हर साठी खरं तर प्रमोट केला गेला नवीन गोलंदाज. समोरापू यावेळेला सुंदर फटका, क्लासिकल ड्राईव्ह, काय सुंदर लॉफ केला गेला. अगदी ज्या ठिकाणी खुळं क्षेत्र होतं त्या खुळ्या क्षेत्रामध्ये खेळत असताना बॉल स्वीपर कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. टेक्निकल क्रिकेट. कारण ज्या वेळेला अप्पूने खरं तर पहिला स्ट्रोक खेळला गेला ना, तेव्हाच कळायला गेलं
की जास्तीत जास्त अटॅक नाही तर जास्तीत जास्त टेक्निकलचा यूज करत असावा खेळाडू, कारण बॉल मिनिटमध्ये येत होता. त्या बॉलला खरं तर सुंदररित्या खेळला गेला. अप्पू सुनील आहेत नवीन गोलंदाज. या चौकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली आहे, टीमच्या टोटलमध्ये धावा झाल्यात 28-28. आता लेन पुढे होती, मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर. याच्या अगोदरच्या बॉलवरती अर्थातच प्रिव्हियस बॉलवरती चौकार आला. माहिती आहे की आता प्रत्येक बॉल गणित जर मोठा फटका आला, एकेरी दुहेरी आली तर या सामन्याला पराभूत होताना आपण आपल्या डोळ्यासमोर बघू. त्याच्यामुळे ते चॅलेंज ॲक्सेप्ट करत असताना आता आपल्याला पाहायला मिळाला नवीन गोलंदाज. त्यांनी चांगली बॉलिंग सध्या तरी हँडल करण्यासाठी सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल सुनील. अप्पूसाठी हा बॉल सुनीलचा ऑन साईडला टर्न केला गेला, फ्लिक केला गेला पायातून. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतल्या गेल्यात. माहिती आहे सूरजला की 2 धावा पूर्ण झाल्या तर कदाचित अजून स्ट्रगल कमी होईल. आता तिसरीसाठी सुद्धा परतल्या गेल्यात आणि इथनं 3 धावा कंप्लीट. चौथ्यासाठी जातील का, परंतु नाही, कारण आतापर्यंत सूरजची जी बॅटिंग सुरू आहे ना, त्या सूरजच्या बॅटिंगवरती प्रभावित झालात तुम्ही. खेळाडू कक्षीही प्रभावित झालाय, कारण त्याच्या बॅटमधल्या आतापर्यंत 20 धावा महत्त्वाच्या राहिल्या. विजय पवार जरूर त्याच्या सोबतीला होता, परंतु विजय पवार नॉन स्ट्रायकिंग तिथे असताना खरं तर आपण बघितलं तर 2 षटकार आले. परंतु आता जी महत्त्वाची भूमिका आहे ना, की फ्रेंड्स 11ला जर थांबवायचं असेल तर आता गोलंदाज सुनीलला स्पेशली सूरजची विकेट हवी आहे, कारण सूरजची विकेट जर आली तर कदाचित या धावा कंट्रोल या क्षणाला होऊ शकतात. ओव्हर द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, नाराज आहे तोरेची सूरज, कारण माहिती आहे की हा सामना अटीतटीचा होईल. 50 धावसंख्येचं चॅलेंज जरूर होतं. 12 मध्ये 24 जरूर बनवल्या, परंतु 12 मध्ये 26 बनवण्यासाठी अपोनंट टीम सुद्धा तेवढा स्ट्रगल करेल. त्याच्यामुळे हा बॉल बीट झाल्यानंतर त्याची नाराजी पाहायला मिळाली. इक्वेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 50चं लक्ष आणि आता 8 मध्ये 19 धावा अजूनही बनवायचे विजयासाठी फ्रेंड्स 11 या टीमला. सुनील पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट शॉर्ट बॉलचा वापर आताही नाराज आहे. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळाला. माहिती आहे सूरजला की डॉट बॉल हे अगदी मोत्याच्या मौल्यवान प्रमाणे आहेत, कारण ज्या वेळेला पहिला चेंडू डॉट झाला तेव्हाच त्याची नाराजी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि आता खरं तर हे मैदान सोडावं लागतंय सूरजला. सूरजच्या खेळीचा अंत होत असताना आता 7 मध्ये कंपल्सरी बनवायचे. धावा 19. 7 मध्ये 19. आपण 2 षटकानंतर चर्चा केली होती की 26 धावा 2 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. 13ची सरासरी आहे. ही 13ची सरासरी रोखायची असेल तर एखादे इकॉनॉमिकल षटक ज्याच्यामध्ये कमी धावसंख्या येतील ती सरासरी वाढेल. त्या गोष्टीचा विचार एक्झॅक्टली आता या सुनीलने या ठिकाणी केला. आणि आता 7-19 मैदानाच्या आतमध्ये आला नवीन फलंदाज दीपू, जो असेल ऑन अ स्ट्राईक. शेवटचा बॉल निर्णायक. ओव्हर द विकेट शॉर्ट बॉलचा वापर, परंतु आता ऑप्शनच्या बाहेर चेंडू चाललाय. एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळतीये. एक सिंगलने आता धावपलक पुढे जाईल, धावपलक कमी सुद्धा होईल. धावा झाल्यात 32 बनवायचे, अजूनही 18. बॉल शिल्लक 7. या शेवटच्या बॉलवरती ना खरं तर या मॅचचं पूर्णपणे सूत्र असेल की या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर त्यात सरासरीला मेंटेन ठेवत जाईल फ्रेंड्स 11, आणि जर डॉट बॉल केला तर त्यात सरासरीला थोडंसं अवघड कळेल, ते म्हणजेच विघ्नहर्ता 11. शॉर्ट बॉलचा वापर समोर खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल झाली जरूर कंप्लीट. दुसरीसाठी परततील का. अप्पूला स्ट्राईक हवी आहे, ती म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये, आणि कदाचित तेच घडेल. तेच घडलं. या बॉलवरती मिळतात 2. अजूनही 6 मध्ये 16 बनवायचे. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. बनल्या 34. लक्ष 50. अजूनही 16 पाहिजेत 6 चेंडूंमध्ये फ्रेंड्स 11 टीमला अपोजिट असताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याणच्या. सहा मध्ये 16. आता कोणावरती रिस्पॉन्सिबिलिटी सोपवतील. अवधूत एका हातामध्ये बॉल घेऊन त्याला क्लिअर करतोय, कारण त्यालाही माहिती आहे की शेवटच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजावरती आपण जिम्मेदारी स्वीकारू त्या जिम्मेदारीला तो पार पडेल. त्याला पार पाडावंच लागेल, कारण क्रिकेट हे असं क्षेत्र असं, तुम्ही कबड्डी खेळ बघा, त्याच्यामध्ये एखादा प्लेअर बाद झाल्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळते. खो खोमध्ये तसंच असतं, त्याच्यामध्ये रिप्लेस तुम्ही पुन्हा एकदा खेळ करू शकता. परंतु क्रिकेट असा खेळ जिथे एकदा पराभव एखाद्या खेळाडूचा झाला तर तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंटिन्यू करू शकत नाही एकाच मॅचमध्ये. तर असं क्रिकेटमध्ये. आणि रिस्पॉन्सिबिलिटी एक अशी गोष्ट आहे
की जिथे तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करत नाही तिथे सॉरी या शब्दाला काहीच अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे आता रिस्पॉन्सिबल षटक हाताळण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये भारत भोईर यांना आपण विनंती करूयात की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. 6 चेंडू 16 धावा. शॉर्ट बॉलचा वापर, टप्पा पडलाय, कदाचित वॉर्निंग करतील अंपायर, कारण टप्पा पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स चेंडूने प्राप्त केलाय. आता ही फर्स्ट वॉर्निंग आठवणीत ठेवावी लागेल. आता बनवायच्या धावा 15. वॉर्निंग दिली अंपायर्सनी 1 दी ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये खरं तर जिम्मेदारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला आणि त्याच्याकडनं पहिली मिस्टेक झाली. एवढा टप्पा चांगला आहे, टप्पा पडला आणि बॅट फिरली जरूर, परंतु बॅटच्या रेंज पासून भरपूर दूर चेंडू. अशा पद्धतीने व्हाईट बॉलची प्रवृत्ती या ठिकाणी करत असताना व्हाईट बॉल जो होता त्या व्हाईट बॉल नंतर एक लिगल डिलिव्हरी हातात असताना लेफ्ट आर्म बॉलर जो शेवटच्या षटकामध्ये आलाय. क्रिटिकलिटी आताच वाढल्यात. केतन आला शेवटच्या षटकामध्ये. केतनचा बॉल समोर खेळलाय. बॉल मध्ये उंची जेवढी आहे तेवढी लांबी नाहीये. वळतात त्या ठिकाणी फिल्डर डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये होते. त्यांनी पकडली गेली कॅच. जिथे विजय पवार अडकला होता त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ही कॅच तुम्हाला पाहायला मिळाली. आणि आता खेळीचा अंत सुद्धा अप्पूच्या होत असताना इथं आता क्रिटिकलिटी वाढल्याच, कारण 4 मध्ये अजून बनवायच्या धावा 15. डीप मध्ये 2 कॅचेस जर आपण पाहिल्या तर दोन्ही कॅचेस त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. विजय पवारची कॅच त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता अप्पू बाद झाला. अप्पू मध्ये तेवढी कॅपॅसिटी होती, तेवढी ॲबिलिटी होती की तो त्या धाबा बनवू शकतो. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला सिच्युएशन बिघडली ना, त्या सिच्युएशनला कंट्रोल करण्यासाठी, हँडल करण्यासाठी DK गोळीवले गावचा खेळाडू अर्थातच दीपक केने मैदानाच्या आतमध्ये. तर लेफ्ट हँडर बॅट्समन आहे, त्याच्यासाठी आम्ही वॉर्निंग करतोय. अर्थातच याच क्रीडांगणाचा आडाखाडा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की जी वॉल आहे त्या वॉलच्या बाहेर बॉल पडला तरच तुम्हाला षटकार दिला जाईल. 4 चेंडू 15 धावा. दीपक केने ऑन द स्ट्राईक. दीपक साठी हा बॉल मागे खेळता त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालाय. सिंगल जरी डी झोन मध्ये गेली ना तरी आता तेवढा असा फरक पडणारा नाहीये टीम फिल्डिंग करत असताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याणला, कारण माहिती आहे की आता सामना थोडासा कंट्रोलमध्ये आलाय. जिथे 26ची गरज होती तिथे तिसऱ्या षटकामध्ये कंट्रोल झाला आणि आता सध्या तरी एक सिंगलने इक्वेशन चेंज होते. शॉर्ट बॉलचा वापर, गती चांगली होती, टप्पाही चांगला होता. काय बॉल होता, अगदी बाउन्स जर बघितला गेला तर आपण चांगला मिळाला गेला. तिथे एक सिंगल कंप्लीट झाली आहे. आता इक्वेशन राहिलंय. कालच्या दिवसामध्ये 2 वेळा ही सिच्युएशन आली होती, 3-13, परंतु त्या धावा चेज झाल्या नव्हत्या दोन्ही संघाला. आता या वेळेला आपण जर बघितलं 2-13चं समीकरण आहे, माफ करा. दोन चेंडू 13 धावा. अनलिगल डिलिव्हरी आता पडेल का याचा विचार करत असावी संघ फ्रेंड्स 11. तो ज्या लेंथने बॉलिंग करतोय केतन त्यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि डिलाइटफुल. सुंदर फटका, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने खरं तर तुम्हाला कंपल्सरी त्या चेस धावा करायच्याच आहेत. आता 1 चेंडू 7 धावा. एखादी अनलिगल डिलिव्हरी तिथे काहीतरी बिघडू शकतं. तेच सांगतात रवी केतनला की धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. मग एखादी अनलिगल डिलिव्हरी आपल्याला थोडासा धोक्यात टाकू शकते. 1 चेंडू 7 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये फ्रेंड्स 11 आणि त्याच्या विरोधात विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याण. शॉर्ट बॉलचा आताही वापर केला. ऑन साइडला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फक्त एका धावेच्या फरकाने या ठिकाणी सामना गमवावा लागला, तो म्हणजे फ्रेंड्स 11ला. आणि पहिल्याच मॅच मध्ये विजय पदक मिळवत असताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याण.
तर सुंदर सामना तुम्ही पाहिला कालच्या दिवसामध्ये. मोस्टली वन साइडेड मॅचेस तुम्ही पाहिल्या, परंतु या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर ट्विस्ट होतं. जिथे 12 मध्ये 26 बनवायचे होते, तिसरे षटक कंट्रोल राहिलं. त्यानंतर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये 16 धावा डिफेंड करायच्या होत्या. शेवटला आपण जर जरूर बघितलं की दोन बॉल मध्ये 13 धाव बनवायचे होते. ते 2 षटकारांनी फक्त एका धावसंख्येने हा सामना पराभूत व्हावा लागला, तो म्हणजे फ्रेंड्स 11ला. आम्ही